नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आजचा ब्लॉग चालू करायच्या पहिले सर्वांना नाही का अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर नाही का गावाकडे एकदम जुन्या पद्धतीने जे आपण लोटके वगैरे म्हणतो तो मातीचे ते आणून नाही का पूजा वगैरे करावं लागते. तर ती पूजा कशी करतात ते पण तुम्हाला दाखवतो आणि त्यासाठी काय सण बनवला आहे आपल्या आजीने. एकदम शॉर्टकटमध्ये बनवला आहे आणि एकदम सोपा बनवला आहे. सर्व तुम्हाला काय दाखवतो आणि आपल्या दिवसाला सुरुवात करतो. आता हे सासू सासरेच हे असे पुंजायचे आज ह्या सणाला. आज काय आहे? आखिदी. ह्या आखिदीला आज पुंजवाच लागते. तर कोणी कोणी पुंजावं लागत? ज्याला आई बाप्पा नाहीत त्यानं. आता तुला पण नाही येतं, नानाला नानाला बी नाही तर. मला नाही, मला पुढे जाय बाबा. पण जा ना मग, तुम्ही नाही पुंजले. हे काय आणले माते जाऊ पडा पाय. ये बरं पड पाय बरं. नाना पण दर्शन घेऊन राहिले. संभव तर देवाची पूजा वगैरे झाली. आपल्या आजीने ते पण जेवले, पण मी एकटाच राहिलो होतो. मी काम करत होतो थोडं. तर हे बघा अजून पण प्रोसेसिंगला चालू आहे. इकडे कूलर लावलं आहे. आपली आजी धुण्यात होती, आजोबा बाहेर गेले आहेत. आणि आता हे बघा जेवण वगैरे आजीने काय बनवलं, एकदम साधं सिंपल आणि सोपं बनवलं आहे आज. कैरी, सुकं बेसन, पुरी, कुरडई, पापड आणि गुळवणी बनवलं आहे गुळाचं. पोळ्या वगैरे बनवत असते त्या सणाला, पण आजी म्हटली नाही का रात्री भरपूर चपात्या बनवल्या होत्या आणि त्याच्या शिळ्या पडल्या होत्या. तर पोळी पण शिळ्या पडतात म्हणून बनवल्या नाही. आणि नेक्स्ट टाईमच्या सणाला आपण बनवू म्हटलं काय हरकत नाही. तर पुरी आणि बेसन बनवलं आहे आज नैवेद्यासाठी. एवढं जेवण आहे आज. एकदम मस्त जेवण बनवलं आहे आजीने तरी पण. तर मी आता तुम्हाला टेस्ट दाखवतो. हे बेसन म्हणजे लय भारी बनवलं का. सुकं पातळ एकदम 2-3 प्रकारचं बेसन येतं आपल्या आजीला. आणि बेसन आणि पुरी ना त्याची आजी जबरदस्त. सेम आमरस पुरी आणि बेसन पुरी खायची एक भारी. एवढी जबरदस्त लागते ना आजीची आजी, खतरनाक. अजून आंबेने आणले, पण जेव्हा आंबे वगैरे आणन ना तर आमरस पुरी पण बनवून दाखवायला लागते. आजी बघा कशी हवा घेऊन राहिली. काय बघा ती, काय बघा ती. पाणी आहे हे बघितलं बघा पाणी. हो दिसलं का? नाही तिकडून नाही वर आहे. कुठून? तिकडून वर आहे. हा याच्यावर भरायचं, पण मोटरवरती असते ना थोडी. तिकडून खाली आहे पण तिकडून वर आहे. आहे काय नाही होत. इथं बघायचं, यात जर कमी झालं ना तर मग थोडंफार भरायचं. इकडून करायचं. कुठून नाही, मागून दाखेल नाही तुला. मागून आहे ना जागा टाकायला, पाईप लावायचं मागून. हवा थंड आहे ना, निवांत झोपायचे. तर आवाजाने होय, आवाज लय कमी आहे. बाकीच्या कूलरला लय आवाज असतो. नाही तर आज भारी वाटतंय. नाही तर पत्रावरून एवढं जबरदस्त गरम व्हायचं. आज थंड पडलंय का आता. पैसे किती दिले? आता आजी निवांत बसली. झोप आता, निवांत झोप आता. मुंग्या नाही चावणार, काय नाही. पैसे किती दिले? 2-3 दिवसापूर्वी नाही का आपल्या आजीने धण्याचं सरबत बनवलं होतं, पण आज कैरीचं पन्ना बनवून राहिली. आणि एकदम साधं सिंपल का तिच्या पद्धतीने. बघू आपण कसं बनवते. हे बघा आता कैरी नाही का तिने किसून डब्यात घेतली. कशाने किसली? किसणीनं हे बघा किसणीने किसली. किसली. आणि आता परत मी दाखवते तुम्हाला कशी किसायची ती. दाखव बरं. आता ही की बाळांनो, ही कैरी आपली धुवून काढायची. असं पाणी टाकून धुवून काढायची व्यवस्थित. आणि मग काय करायचं, तिला किसायचं. आता धुवून काढली. आता लक्ष द्या माझ्याकडे. बरं, तुझ्याकडं सगळ्याचं लक्ष आहे. आता लक्ष द्या लेकी बाळी हो. बाळानं लेकीनं. बरं किसायला तर चालू कर. दमाने हाताला लागत नाही तर. आता अशी किसायची. असं किसायचं. आता ही कैरी किसून घेतली आपण लेकी बाळून. आता ही पाण्यात टाकायची, खालवर करायची. उलशेक धने पावडर असते तर पावडर टाका धण्याची, नाही तर धने रगडून टाका. आणि खालवर पाणी करा, त्याच्यात साखर सोडा
आणि बघा कसं होतं लिमलेट मग द्या. लिमलेट का सरबत? हा सरबत आणि लिमलेट एकच. एकच आहे का? बरं. कोणी सरबत म्हणतं आणि जुन्या पद्धतीचं लिमलेट म्हणतं. आता तुम्ही नव्या पद्धतीचं काय म्हणतात? सरबत. आता सरबत नाही येत कोणाला, लिमलेट येतं मला, तर मी लिमलेटच म्हणते तुम्हाला. बघा लिमलेट. बरं दाखव लिमलेट आम्हाला. टाकून घ्यायचं त्याच्यात. टाक. आता हे डब्यात टाकी ते. आता पाणी टाकी ते. थंड पाणी आहे ना? थंड पाणी आहे. फ्रीजमधून बॉटल आणली. थंड पाणी केलं होतं ते टाकी ते थोडंसं. आता थोडीशी चमचभर एक धण्याची पावडर टाकायची तांबर पाण्याला. एक तांब्याला का? एक तांब्याला 1 चमचभर पावडर टाकायची. धनी पावडर नाही तर म्हणतात आजी म्हणते पावडर कशाची पावडर आहे, तुम्हाला उरगडा करून सांगते की धने पावडर. आता ही पण टाकायची 1 चमच. आणि 1 तांब्याला 1 कप साखर, ती पण सोडून घ्यायची आणि खालवर करायची. आता थोडीशी पुदिना टाकायचा, याने मग चव येते. जरा पोट शाप होतं, फुगलं जातं पोट शाप होतं यानं, म्हणून टाकायचा ह्यो. आणि आता खालवर करते त्याच्यात टाकू. ह्या पद्धतीने रेसिपी एक पण नाही युट्यूबला हाही आता भरपूर येतात. कैरीचं पण वगैरे मी भरपूर चेक केलं आहे, पण इथून रेसिपी याच्यात काय काय टाकायचं मला पण नव्हतं माहिती. आज आपल्याला सर्वांना माहीत झालं. त्याची टेस्ट पण बघू आता कसं लागते. लई आम भारी लागत. तुम्ही कधी करून प्यायचे? आणि लिंब कशाचे बाबा आम्हाला पहिले बस नाही तर कैरी बिरी असं कैरी आणायची, नाही तर धने आणायचे, चांगरायचे पाटे, नाही तर पळगुट, आणि त्या पाहुण्याला वाटायला असंच. असं. पण ते चव राहत असं ना, मग प्यायला मजा येत असं. तेव्हा थंड पाणी पण मग माठातलं. माठ कशाची होती? रान होती. रान हा का? रानात गार पाणी राहायचं. रान आणि जर राहणार तर असं पाणी न्यायचं म्हणलं तर मग घागरी घागर ते न्यायचं. खापराच्या घागरी. गाईला एक नंबर बनवलंय. सगळं हिरो हिरो दिसतंय. ओरिजिनल करीचं पण. पहिलं नानाला देऊ. नानाला जरी कसं झालं असलं तर नाना पिते पहिल्यांदा कसं लागत आहे काय मी त्यात. मला नाही काय टाकलं, राखी टाकलं ह्याच्यात काय म्हातारी काही पाहिजे मला. तुला सोमवार नाही मला कटाळा नाही तुला. नको झालं तुला. नको येऊ का? बस काय जगतात? येऊ का मग? येऊ का? या या हल्ल्याद्वारा झालं म्हातारी चांगली. आंबट आहे बघा आपल्या नाना कसं होतं. म्हातारी, आंबट आहे आंबट. बघ बरं तू पिऊन बघ बरं. घे तुला पण. खरं चांगलं झालं ना? चांगलं झालं. कशाचं केलं हे? कैरीचं. आपलं चालू काय रे? हा ती बाई वाचत करीत होता. थंड येऊन आली पोटामध्ये फार द्या पुढे. आता तुम्ही दोघं पेले म्हणलं मला पिऊन पाहावं लागेल. तर मी पण पिऊन पाहतो. खरं नाना चांगलं झालंय. नाही बरं. एक नंबर. एवढं आंबट आणि एकदम गोड लागतंय ना, लय भारी लागतंय. लिंबाच्या रसाला नका पिऊ, पण कैरीच्या रसाला काही असं गोड झाले थंड पोटामध्ये. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवून प्यायला कधी पण चांगलं आहे. लय भारी लागतंय. साखर टाकलं, कापून साखर टाकलं, बारीक केली असेल त्याची. हा किसून. हा. काय म्हणत होते? गाढव आहे गाढव. कोण? म्हातारी तर बघ कसं काय करते आहे का? उखांडी झोपत लहान लेकरू झोपून एवढं उखांडी एवढं लेकरू झोपून उखांडी पकडली म्हणून झाली ते.
तसं झोपत कोणी आलं मी आपल्या आई बापाने असं कधीच नाही सांगितलं मला तुमच्या आईला पण चांगला पाण्याचा आवडतो गावात आणि त्याच्यावर झोपायचं. अरे पाळलं पण असं ओखांडी झोपत आहे का मग वावरात गेले उखाणी झोपत नाही मग काय वावरात ती काय जमीन राहिली काळी राहिली आई राहिली काळी हे जग आहे हा शिकवून हो कंटी झोपती बाई. त्याच्या बापाने आईने शिकली तिला माझ्या बापाने नाही मला करूनच नाही दिला झोपायला उखाणी झोपायचं सांगितलं. काय दिलं तुमच्या आई बापाने मला दिलं का काही तुम्हाला द्यायचं छटात आज तो माझ्या एवढे खेटायला गेलं तर आणि ते वर देवाच्या घाटात आलं तिकडेच गेलं तुटून आणि छटाला द्यायचं ना मग तुम्हाला. यायला काय लग्न काय तारा आणि मांडव काय त्याचा ताडपत्रीचं एवढंच ताडपत्रीचा मांडव तुम्ही केव्हा लग्न केलं ना? आंब्याचं पानाचं आणि काय आता लग्न केलं तुम्ही लग्न यायचं ना तिथून माघारी पडून. लग्न काय लोकांचे आता लग्न लग्न कसं झालं बाय आता लग्न करा तुमचं. पुरी आवाज झाली पुरी आयुष्याची आता लग्न करा. लय आवाज केले तुमच्या आई बापाने आज तुमच्या आईला पाहायचे होते कशाला आले का चढून असं पोरगी चांगली पोरगी कशी आहे तुझ्या मनाचं लग्न करायचं. लय पोरगी चांगली चांगलं लग्न झालं मग आयुष्याचं म्हणजे आयुष्याचं काय असं बोलून बोलून तिला आयुष्य होतं ते सांग कसं झालं. आयुष्याचा खेळ झाला खेळ त्याचं काय तुम्ही म्हणत होते की एवढ्या दिवसाचे नाही का आपल्या आजीच्या हातचं लोणचं बघायचं आहे आणि ती बघा आता लोणचं बनवलं थोडंच बनवलं आहे सिम्पल. आता ते मला तरी वाटतं 1 महिन्याच्या आत संपन ते. हे बघा आता लेकी बाई इकडं कैरी तिकडं कैरी झोप फेक आणि अजून पाडी नाही लागले कोणाचे लागले कोणाचे. थोरल्या लेकीनं कैरी आणल्या होत्या 7-8 ते आता कट केल्यात नाही. हे बघा या अशा कट केल्यात. आता इकडं फेक तिकडे फेक तर आपला हळद मीठ लावून म्हणलं तयार करा तर आपल्याला भाकरी संग खायला लोणचं. आता का आपल्याला अजून आंबे यायचे तर लेकी पण मोठ्या मग काही लई मोठं आपण काय लोणचं बनवून मग त्याच्यात सगळा माल मसाला टाकू. आता हे काय उलशी हळद मीठ टाकायचं आपल्याला भाकरी संग खायला चव येते मग तोंडाला. आता या कसं टाकी ते मी मीठ हळद असं मीठ हळद टाकी जायची खात जायचं. नसले आपल्या जवळचं मशी कैऱ्या येतात कैऱ्या त्याचे करायचं जायचं खात जायचं. आता असं कालू करून घ्यायचं. बघा आपल्या आजीने किती साधं सिम्पल लोणचं बनवलं आहे आणि हे लोणचं लय बाहेर लागतं बरं का, एकदम टेस्टी. आता थोडं पिवळं होईल मिठात आणि हळदीमध्ये नंतर त्याची एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना सुपर. मसाला घातले होते लईच भारी लागत लेकी बळीहून. पण आता मसाला अजून शिन मोठाल्या कैऱ्या यायच्या मग मसाल्याचं लोणचं बनवून दाखवशील ना नंतर. मसाल्याचंच घालवा लागत. हा का आता हे साधं आहे घातलं तर आपलं साध्या कैऱ्या आहेत आपल्या उलट्या. अजून म्हणजे जे वर्षभर टिकतं ते अजून दाखायचं ना. हा. ते काय आपले वर्ष होऊन गेलेत तरी कसे येतं लोणचं ते आहे पण आपलं वर्षभर जे लोणचं टिकतं ना ते पण बनवून दाखव. मग करीन ना. हा ते लोणचं का वर्षभराचे टिकणारे असे पण करून तुम्हाला दाखीन. नाहीतर खायला या तुम्ही उली उली न्या येऊन लाणी लाणी बरणी भरून. आता हे बघा या बरणीत भरीते मी. आत्ता कुठं आपल्या आजीने नाही का लोणचं बनवून ठेवलं होतं. आता मला वाटलं थोडं शांत बसन पण तिनं आता बघा लगेच चालू केलं बघा. पेटवली चूल आपली म्हणजे तिला असं थोडंही बस होतच नाही. रात्री नाही का चपात्या एवढ्या बनवल्या होत्या तिला वाटलं नाही का सगळेजण जेवण करून जातील तर त्या चपात्या नाही का तिने बघा आता काय केलंय. ए भाई याच्या शेंगदाण्याचं कुठं वगैरे टाकलंय का काय काय केलं याच्यामध्ये सांग बरं. याच्यात काय काय टाकलं सांग ना. आता याच्यात अजून हळद आणायची टाकायला. नाही याच्यात आत काय टाकलं ते आता सांग. शेंगदाण्याचा कूट टाकला. हां हिरवी मिरची टाकली मीठ टाकलं लसूण टाकला
एवढं टाकलंय? एवढंच टाकलं. अजून काय टाकायचं? आता राहिली ती खायची बुकटी आणायची आणि टाकायची. आणतो का तेवढी? आणतो. हे तुकडे बनायचे का? हा, शिरा बनायचा आहे, शिरा. शिरा? हा, पोया खायला पोहेच बघा किती भारी झाले. टाकून कसं द्यावा लेकी बाई आण नाही आता गुरुद्वार नाही त्यांना चारा म्हणून मग आपलं तर करीत ते तुकडे टाकडे खातो. नाही बाहेर लागते ते खायला. एवढे बाहेर लागतात नाही तुकडे, एक नंबर पोह्यासारखेच लागते सेम टू सेम. आता हे बघा कांदा वगैरे नाही का परतून घेऊ राहिली, कांदा टमाटा आणि हिरवी मिरची. हळदीचा डब्बा विसरली होती. दर हळद किती जुना डब्बा आहे तो हळदीचा, नवा करायचा ना. आता त्याला 3 वर्ष झाले तर ज्योतीच्या लग्नाचा डबडा आहे भाऊ हे. हा का बघा आता हे इकडं तर टाकले पण परतायला मला पाठवून व्यवस्था. चपाट राहते लेकी बाई लय घायवरी केलं मग मला कवा उरकन स्वयंपाक बरं सांगा बरं तुम्ही. बघा बघा कशी करते, लय फास्ट. एवढी फास्ट तरी कमू नये काय कळत नाही. कधी कधी रेसिपीमध्ये काय होतं, मला मी शूट करत असतो ना तोपर्यंत आजी आपलं सगळं टाकून पण देते. परत थांबावं लागतं व्हिडिओ, परत ते काय काय टाकलं ते विचारावं लागतं तिला. एवढी फास्ट आजी आहे आपली. तर आपल्या आजी नाही का आपल्या चपातीचे पोहे बनवून राहिले, तुकडे बी म्हणतात पोहे पण. पण आपल्या नानाचं काही काम सुटत नाही. हो नाना जरा थांबवून घ्या. हा हे पडे रचून होतो थप्पी कुठं? इथंच. आणि तसं पाहिजे काय होतं, नाही त्याचं बेकार होतं. एक काम करू ना झाकून आपण तिकडे ठेवू ना त्याच्यामध्ये. अहो पावसाने भिजणार नाही नाना. पाडायची ते पाडायची पत्री तो नाही ऐकायचं तो काम तवर ती काढायची तिथं मला मिरच्या लावायच्या. इथं ते घर पाडून मिरची लावायची होय? मग हो अवघडच आहे. ते काय ठेवायचं उभं. कधी पाडायचे ते? आता लगेच पाडायचे ते सुरू करा. बघा आता एवढ्या दिवसाची नाही का माझी लहानपणाची आठवण जाईल, कारण माझ्या जन्माच्या टायमाला ते घर बांधलेलं होतं. आता नाना ते म्हणतात पाडायचं आहे. नाना राहू द्या ना नाही ते. हां तिथं काय काय म्हणते पान काढायचं थोडे दिवस राहून दे ना पण हायतावर. पान काढायचं बेकार म्हणते. नाना ते म्हणते पाऊस जर आला ना तर पडून जाईल, त्याच्या आधीच पाडू. म्हणजे काय अंगावरती वगैरे नको पडायला, किंवा कोणी जर अचानक गेलं तर नको पडायला. ते भरपूर दिवस झाले ना. आणि हे बघा ते इकाडी साईडला पूर्ण रेललं आहे बरं का ते. हे बघा तुम्हाला थोडी नाही का साईज अशी राहिल्यासारखी वाटत असं. हे भिंती नाही का लय मोठ्याला होत्या, किती जाड भिंत होती बघा. साईज बघा किती मोठी. एक जवळपास थोडंसं कमी आहे, नाही तर जवळपास 2च ती भिंत, एवढी जाड भिंत होत्या. ना भिंतीला जाड बांधलं होतं तुम्ही? हां त्याच्यामुळे लय जाड होते राव. म्हणून तिकडे ते आग पोहत. हे बघा नाना आता सरपंच सगळं रचून ठेवून राहिले. अख्खं सरपंच फोडून टाकलं नाना बघा. फायनली नानाचं सरपंच फोडायचं सगळं काम झालेलं आहे. पण काय हो नाना बरं झालं भाऊ, तुम्ही दररोज फोडायचं नाही. पण पाहिजे ना त्या बापानं म्हातारीला काही आधार म्हातारीला होतंय का आता? नाही मग आता जाऊ दे ना, भरपूर झालं तिला. म्हातारीला वर्षापासून सारखं आता 5-6 2-3 महिने पुरवठ बंद केली ना तिची. नाही बैल नाना नाही का बैल आम्हाला कोणाला सरपंच फोडून देत नाहीत, आम्हाला कोणाला कोरडे हात लावून देत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला जर लागलं ना तर परत नसताना कोट्याने वाढायचे. ते अजिबात नाही हात लावून दे कोरडीला. त्यांनी सगळं सरपंच फोडून टाकलं. हे बघा पूर्ण रचून ठेवलं इकडं. पोहे गेलेत खायचे ना, खा ना. नको मग मला का बरं? मग खाल्ले होते पापडून. बरं आता संध्याकाळचे 6:30 वाजले होतं आणि आपली आजी बघा लागली स्वयंपाकाला संध्याकाळच्या परत. हे बघा भाकरी बनवून राहिली. काय बनवती बाई? भाकरी भाजी भाजी मोठी मिरची मोठी तळी ती का? आणि मागाशी तुकडे केले होते ना ते पण खायचे, त्यासोबत भाजी आणि भाकरी दोन्ही पण रेसिपी बनवून राहिले. ते शिळे म्हणून नानाला कधी पोट वगैरे दुकान नाही म्हणून भाकरी पण टाकून राहिले. हे बघा आपले नाना ब्लॉग बघू राहिले आपला. काय बघा नाना कालचं बघत ना ते ब्लॉग? न काल चालू 1 लाख काय 1000 झाले ना. 1 लाख झाले ना तुमचे? आपले आपले कुठे लेकी बाळांनो आपल्या बी या चॅनलला लवकर फॉलो करा. बघा नाना खूप झाले. हे चॅनल लवकर फॉलो करून टाका. फॉलो करा लवकर लवकर. असंच आपलं हे चॅनल पण लवकर सगळ्याच्या प्रेमाने मोठं होईल. आमच्या आशीर्वादाने हे बी चॅनल मोठा होईल. होईल नाना, एक दिवस नक्की होईल. हा व्हायलाच पाहिजे. नाना लई खुश येतं कालपासून. आता देऊ ब्लॉग लावून. तेल घालून पोरांनी. तर आता जेवण वगैरे झालंय. आजीने पण आपल्या गोळ्या घातल्या. अजून भरपूर दिवसातून एक आठवडा झाला असं गोळ्या घातल्या ना.
1 आठवडा झाला त्याच्यानंतर आज गोळ्या घेतल्या. दररोज नाही घेत, जेव्हा तिला वाटतं ना की गोळ्या घ्यायच्या तेव्हा गोळ्या वगैरे घेते. लेकी बाळी हो लईच गुणगुण आली का अंगामध्ये, जरा सुनसुन करतं डोकं, जरा असं असं करायला लागलं मग गोळी घ्यायची, नाही तर मध्ये नाही गोळी घ्यायची. मग नाही भारी उलट, कारण तू आहे नाही का ते जास्त गोळ्याने तिने दात पडे, हा हे सगळे दात पडत पाहिजे. पहिले बघा स्टार्टिंगच्या व्हिडिओ दात होते एकदम, जसं गोळ्या जास्त झाल्या तसे दात पडून गेले. काय करता, नशिबाला आलो खावा लागत त्याच गोळ्या. जसं आता कसं म्हणली तसं जेव्हा होईल ना तेव्हाच खात जा. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. साधा आहे, सोपा आणि एकदम सिम्पल बनवला आहे. आपल्या आजीने आता 2-3 वेळेस त्यांनीच रेसिपीज बनवली आहेत आजच्या दिवसामध्ये. जसं येईल तसं लेकी बाळी व म्हातारी माणूस आहे आजी तुमची, सपातून घेत जा. जर अजून पण कोणी नवीन असेल आपल्या आयडियलचं सबस्क्राईब नसेल केलं तर आपली हक्काची फॅमिली आहे, पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा. तर भेटू उद्या लवकरच, तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. गुड नाईट, शुभरात्री, गुड टाटा. नाईट, गुड नाईट म्हणली आज बाई. गुड नाईट, टाटा. चला.